Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आमचा ट्रॅव्हल मोड ऑन झाला आहे. इट्स वॅकेशन मोड आणि बॅक टू बॅक ड्युटीज, ऑलमोस्ट 7 to 10 days बॅक टू बॅक ड्युटीज. एक हॉस्पिटल क्लिनिक. सो फायनली आता रिलॅक्सेशन टाईम आणि इट्स मी टाईम. सो सुपर एक्सायटेड. पॅकिंग आमची झाली आहे, रेडी. रचनाची, माझी, नायसाची, आमची कॉमन बॅग, ट्रायपॉड अँड पण आईने पण छान पूजा केली आहे बाबांची. रचना इज रेडी अँड लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. थँक्यू. नाईस आउटफिट. थँक्यू. चला. नायसा पण रेडी. अरे बाबा, आणि काय रिंग वगैरे घातली. नायसाने बॅग मध्ये पण घेतले, ते हातात पण घेतले. आणि इथे कोण आहे? इथे पप्पा. पप्पा पण नाही, पप्पा भी घ्या ते. चला पप्पा भी. येस, लेट्स गो. एगो. गणपती बाप्पा, मंगळ मूर्ती, करंजेश्वरी माते की जय, अनिरुद्ध बापू की. दे त्यांना. दिलं बाबू, मी दिलं. थँक्यू. नायसा कुठे चालली? हा? तुला चेंबूर नाही बोलली, स्विमिंग पूल. स्विमिंग पूल. तू डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये जाऊन बसणार आहे? हो. बाबांना तर चेंबूर ऐकू आलंय. आणि तुम्हाला सांगितलंच की वेकेशन आमचं स्टार्ट झालेलं आहे. एक छोटंसं मिनी वेकेशन आम्ही प्लॅन केलंय आणि जास्त कुठे लांब ट्रॅव्हल नव्हतं करायचं, कारण ॲट द एंड सनीलाच कार ड्राईव्ह करायची आहे. म्हणून आम्ही विचार केला की तेच नियर बाय आम्ही जातो, जिथे थोडंसं एक रिलॅक्सेशन होईल आणि सिटीपासून थोडंसं लांब, थोडंसं शांत जागेवर. आणि जसं तुम्हाला माहितीच असेल, वी आर नेचर लवर, म्हणून मोर ऑफ द टाइम मी अशी प्लेस शोधते की जे एकदम नेचरच्या जवळ असेल. सो फायनली मला ती प्लेस मिळाली आणि मी खूप एक्सायटेड आहे. यावेळेस थोडंसं डिफरंट आहे. काय डिफरंट आहे? काय काय झालं? सो काय डिफरंट असणार आहे हे मी तुम्हाला ऑफकोर्स सांगेलच, तुम्हाला कळेलच पुढे पुढे जसं तुम्ही व्लॉग बघाल. सो स्टे ट्यून विथ अस अँड लेट्स गो. नायसाला आलीच हो, पेटपूजा वगैरे झालेली आहे नायसाची. आणि नायसाचं एक बरं आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये मस्त झोपते, काय टेन्शनच नसतो तिचा, है ना? झोप आली ना? से गुड नाईट. गुड नाईट. आतापर्यंत गेस्टसुद्धा केलं असेल, कारण आम्ही थोडंसं ND स्टुडिओचं तुम्हाला ग्लिप्स दाखवलं. तर येस, वी आर इन कर्जत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी अशी एक जागा बघत होती जिथे खूप शांतता असेल आणि एकदम नेचरच्या क्लोज असेल. अँड आय एम अ बिग फॅन ऑफ Airbnb. मी खूपदा जेव्हा जेव्हा कोणतीही प्रॉपर्टी बघत असते किंवा सर्च करत असते तेव्हा सर्वात आधी Airbnbवर जाते आणि मी बघते की काहीतरी असं युनिक आहे की नाही. कारण Airbnbचे प्रॉपर्टीज ना खूप छान
छान असतात. लाईक अपार्टमेंट बोला किंवा विला बोला, खूप सुंदर ज्या प्रकारे ते लोक तुम्हाला प्रेझेंट करतात ना, ते अप्रतिम असतं. आणि फायनली Airbnb-वर मला एक असाच एक CCTV सो Airbnb-वर मला असाच एक अपार्टमेंट दिसला आणि मी थोडंसं सर्च मारलं आणि मी विचार केला की दिस इज द प्लेस जिथे मला जायचं. सो आम्ही आलो कर्जत इथे थांबणी गावजवळ एक हॉलिडे मयांग म्हणून आहे, तिथे आम्ही हिल व्ह्यू अबॉर्ड ह्या प्लेसवर आलो आहोत. सो हे मला Airbnb-वर मिळालं आहे आणि यांचं अपार्टमेंट बघितल्यावरच मला असं वाटलं की दिस इज द प्लेस जिथे आम्हाला आता जायला पाहिजे, थोडंसं रिलॅक्सेशन, आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे. सो लेट्स गो. मी तुम्हाला टूर देते. अपार्टमेंटला की नाही आहे, डिजिटल लॉक आहे जे तुम्हाला तुमचा जो होस्ट असेल, लाईक ह्या अपार्टमेंटचा जो होस्ट आहे तो तुम्हाला देणार जेव्हा तुम्ही इथे चेक इन करणार तेव्हा. सो आम्हाला सुद्धा दिलेलं आहे. सो लेट्स गो इनसाइड. सो चला मग, नाहीसं आपली वाट बघती आहे ना, आपण टूर बघूया. सो द बेस्ट पार्ट ऑफ दिस अपार्टमेंट, हा अपार्टमेंट जसं मी तुम्हाला बोलली की 1 BHK आहे आणि आपण आता जिथे एंटर झालो ते लिव्हिंग एरिया आहे. पण जो बेस्ट पार्ट मला आवडला आहे तो म्हणजे ब्युटिफुल व्ह्यू. जसं मी तुम्हाला बोलली, क्लोज टू नेचर पाहिजे होतं आणि ह्याच्यापेक्षा सुंदर बापरे, म्हणजे मला ते एवढं आवडलं की डोंगराच्या जवळ अपार्टमेंटला हा ब्युटिफुल पाटिओ आहे. तुम्ही पाहू शकता तिथे छानसा त्यांनी धोका लावलाय, त्याचा नाहीसा मस्त एन्जॉय कर. सो संध्याकाळच्या टायमात तुम्ही इथे मस्त रिलॅक्स करू शकतात. कॉफी टेबल आहे तिथे, त्यांनी इथे त्यांनी आपल्याला ग्लासेस वगैरे ठेवलेले आहेत जे की आपल्या बीचपर्यंत. त्यानंतर त्यांनी आपल्याला इथे बार्बिक्यूसाठी सुद्धा ठेवलेलं आहे जे की खरंच अमेझिंग आहे. एक टेबल फॅन आणि ज्या अर्थी त्यांनी हे सजवलं आहे खूप बेसिक पण एवढं सुंदर वाटतंय ना. अँड दिस इज अ बेस्ट प्लेस. म्हणजे संध्याकाळच्या टायमात तुम्ही इथे बसू शकता. तुम्ही तुमचं काही ऑफिसचं काम असेल किंवा तुम्हाला थोडंसं चिल करायचं असेल, इथे बसून हा व्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही इथे बसून असं ऑफिसचा व्ह्यू होता. सो हा जो एरिया आहे हा लिव्हिंग रूम आणि बेडरूमला दोन्ही कनेक्टेड आहे आणि अमेझिंग आहे, तुम्ही बघू शकताय. मेन म्हणजे मला असं वाटतं पावसाळ्यात तर खूपच छान दिसणार आहे हे. तर आता बाकीचं अपार्टमेंट तुम्हाला मी दाखवते. सो दिस इज द लिव्हिंग एरिया आणि त्यालाच कनेक्टेड आहे छोटासा किचन. म्हणजे किती अमेझिंग आहे. तुम्ही इथे काहीही तुम्हाला हवंय ते बनवू शकतात. त्यांनी इथे ओव्हन दिलेला आहे आणि आपले जे मेन बेसिक नेसेसिटी लाईक शुगर, सॉल्ट, टी, कॉफी आणि मग थोडेसे युटेन्सिल्ससुद्धा आहेत, क्रॉकरीसुद्धा आहे. इथे एक फ्रीज त्यांनी दिलं आहे, मिनी फ्रीज आहे. आणि जसं मी बोलली की क्रॉकरीवाला सेक्शन आहे. इंडक्शन आहे. देन दिस इज डस्टबिन वगैरे आणि हे आहे प्युरिफायर. आणि दिस इज बेसिंग एरिया. नाही सर, तू काय जेवण बनवणार आहेस? बरं. हां, किचन एरिया तर मी तुम्हाला दाखवलं आहे, पण लिव्हिंग रूम एवढी ब्युटिफुल आहे ना, एवढी सुंदर दिसते. द वे दे हॅव डेकोरेटेड, एवढं छान पद्धतीने डेकोरेट केलं म्हणजे बघितल्यावरच एवढं छान वाटतंय, रिलॅक्सिंग वाटतंय. इथे TV युनिट आहे. सो इथे सुद्धा त्यांनी 2 सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. त्यानंतर हा आहे सोफा कम बेड. लाईक तुम्ही हे पूल करू शकतात आणि इथे सुद्धा झोपू शकतात. हा बेडमध्ये कन्वर्ट होतो. हा आहे कॉफी टेबल, लाईक सेंटर टेबल त्यांनी दिलेला आहे. खाली काही गेम्स सुद्धा आहेत, म्हणजे इथे जर तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर आलात तर तुम्ही गेम्स सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि हा झाला लिव्हिंग रूम, त्याचबरोबर किचन आणि ह्याला अटॅच आहे एक बाथरूम सुद्धा. तो सुद्धा छान काय हां केलंय. त्यानंतर येतं रूम. सो दिस इज 1 BHK अपार्टमेंट. मला बोलली की बाहेरची एरिया जी कनेक्टेड आहे, सो इकडून सुद्धा तुम्ही एक्झिट करू शकता. इथून सुद्धा तुम्हाला व्ह्यू आहे बेडमधनं. बेडवर बसून सकाळ सकाळी एकदम सुंदरसा व्ह्यू तुम्ही बघू शकता. दिस इज अ बेड.
असं बघितल्यावरच एवढं छान वाटतंय ना, एकदम मस्त आहे. सो हा आहे पूर्ण बेडरूम. इथे त्यांनी इवन एक मोठं मिरर दिलंय विच इज व्हेरी नेसेसरी. आणि मग इथे आपण आपले क्लोथ सुद्धा हँग करू शकतो, कारण इथे तुम्हाला कबर्ड वॉर्डरोब नाही. त्यानंतर रूमला सुद्धा एक बाथरूम अटॅच आहे. जायचं आधी जेवढी लोक इथे आली आहेत आणि इकडे स्टे करून गेलेत त्याने त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचे थॉट्स, त्याचे फिलिंग्स इथे शेअर केलेले आहेत आणि एवढं मस्त वाटतंय. सगळ्यांनी खूप छान छान लिहिलंय. थँक्यू फॉर मेकिंग अवर न्यू लॉंग डिस्टन्स जर्नी ऑल द मोर ब्युटिफुल. लव्ह द प्लेस. सो जसं मी तुम्हाला बोलली, एअरबीएनबीचा एक्सपिरियन्स हा वेगळाच असतो. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही एअरबीएनबी बरोबर एक्सपिरियन्स केलेला आहे आणि हा जो अपार्टमेंट आहे खरंच एंटर केल्या केल्या जेवढं छान वाटत होतं. एअरबीएनबीवर तुम्ही सर्च माराल तर ह्याचं नाव त्याने दिले पिक्चर्स क्यू बोहो चिक अपार्टमेंट विथ हिल व्ह्यू आणि खरंच अमेझिंग आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर एकदम छानसं टाइम स्पेंड करू शकता. सो ह्या प्रॉपर्टीमध्ये इवन तुम्हाला इकडे बाहेर गेलात तर एक रेस्टॉरंट आहे जिथून तुम्ही फूड मागवू शकतात किंवा तुम्ही घरनं काहीतरी आणून इथे सुद्धा बनवू शकता. जसं की तुम्ही बघितलं की इथे छोटंसं किचन सुद्धा अवेलेबल आहे की इकडनं खूप लांब लांब डिस्टन्सवर सगळं काही आहे. तर येण्याच्या आधी तुम्ही तुमचा स्नॅक्स कॅरी करू शकता. जर इन केस तुम्हाला इथे जेवण बनवायचं असेल तर तुम्ही तशा प्रकारची तयारी करून या. नाहीतर इथे रेस्टॉरंट तर आहेच, त्याचबरोबर स्विमिंग पूल सुद्धा आहे, इनडोअर गेम्स सुद्धा आहेत आणि जवळच एक दोन ढाबे सुद्धा आहेत जिथे जाऊन तुम्ही इवन तुमचं डिनर किंवा लंच एन्जॉय करू शकतात. नाहीतर तिकडनं तुम्ही मागवू सुद्धा शकतात. सो येस, आम्ही आता 2 दिवस मस्त एन्जॉय करणार आहोत, रिलॅक्सेशन करणार आहोत. जसं तुम्ही पाहिलं की खूपच सनीसाठी ॲक्च्युली खूप गरजेचं होतं हे, म्हणून ही जागा शोधली आहे. आणि सो आता दुपार झालेली आहे, आम्ही फूड ऑर्डर केलं आहे, तो येईलच. मग आम्ही जेवू आणि मस्त आराम करणार आहोत. सो ह्या प्लेसचं जे डायरेक्शन आहे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर इन केस तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही त्या डायरेक्शनच्या हेल्पनी इथपर्यंत येऊ शकता. तसं तर खूपच इझी आहे इथे यायला आणि रोड्ससुद्धा चांगले आहेत. असं काही त्रास वगैरे आम्हाला झालेला नाही आहे. नवी मुंबईपासून 1.5 तासाच्या डिस्टन्सवर आहे. सो अकॉर्डिंगली बाकीच्या जागेंपासून डिस्टन्स असणार आहे. चाललंय वेकेशन पूर्ण वेळ नायसाच्या पाठी. 1 मिनिट शांततेने बसून देत नाही. हे पाहिजे ते पाहिजे, हे बघ देते बघ. सो आज काय मेन्यू मॅडम? दूध किलो दूधच गरम केले. मला एवढं आवडतंय ना, मस्त म्हणजे थोडंसं चेंज आहे. ऑफकोर्स हे आपण घरीच करतो पण इथं वातावरण पूर्ण चेंज. तर तुम्ही नवीन किचन आणि आजूबाजूला एवढी शांतता आणि बाहेर बघितलं तर फक्त ग्रीनरी दिसते. म्हणजे मी फक्त इमॅजिन करू शकते की रेनी सीझनमध्ये किती ब्युटिफुल दिसत असेल हे वरचं फॉग वगैरे आल्यावर. सो मेन जर तुम्हाला बोलली की रेनी सीझन येणार आहे, नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर एकदा तरी या इथे. कारण खरंच आम्हाला येऊन फक्त 1-2 तास झाले, पण मला एवढं आवडतंय ना जे नेचर आवडतं त्याला नक्कीच
आता तुम्ही सर्व लोक विचार करत असाल की ह्याचा टॅरिफ किती आहे ह्या पूर्ण अपार्टमेंटचं. सो मला असं वाटतं खरंच पॉकेट फ्रेंडली आहे, कारण तुम्हाला पूर्ण अपार्टमेंट मिळतंय आणि त्याचबरोबर एवढं ब्युटिफुल व्ह्यू मिळतंय. सो ह्याचे जे पण टॅरिफ आहेत ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. वीकडेज आणि विकेंड्स व्हेरी करतं. सो अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे प्लॅन करा हॉलिडेज. आणि मी इवन Airbnb ची लिंक खाली दिलेली आहे. तुम्हाला काहीही त्याच्या रिलेटेड लाईक या अपार्टमेंटच्या रिलेटेड माहिती हवी असेल तर तिथे मेन्शन केली. सो खूप लोकांना माहिती नसेल की Airbnbवर प्रत्येक जे प्रॉपर्टी बोला किंवा विला बोला किंवा अपार्टमेंट बोला त्यांचे होस्ट असतात. सो ह्या अपार्टमेंटची होस्ट आहे यशी. ते खूप छान पद्धतीने हा अपार्टमेंट डेकोरेट केलेला आहे. मला तरी पर्सनली खूप आवडलंय. सो तिने तिथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत Airbnbच्या साईटवर. सो तुम्हाला काहीही जाणून घ्यायचं असेल तर प्रॉपरली ते सगळं वाचून घ्या. सो चला मग आता खूप भूक लागली, जेवण येईलच थोड्याच वेळात आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ आराम सुद्धा करतोय. चल हा बेडशीट पाहिजे, ब्लँकेट पाहिजे. नाही बेच. जेवण झालेलं आहे मस्त. आणि सनीचा फेवरेट मँगो. सूर्यांना एवढे मस्त धार आहे ना, आवडले मला. इट्स इव्हनिंग टाईम. रेस्ट केलाय मी आणि रचना. नुसतं नेटफ्लिक्स आणि आराम. काय बोलते? आम्ही झोपलो तर नाही, आम्ही मस्त मूवी पाहिलाय. आणि फॉर अ चेंज मराठी मूवी पाहिला सावध. सावध, छान छान होता होता. एकदम. पहिले आम्हाला असं वाटलं की नको, हा. पण मग नंतर ती लिंक लागली ना तर असं वाटलं की नाही बघू बघू बघू. आणि बघू बघू करून 6:30 झाले. सो नाव इट्स कॉफी टाईम. येस. सो मस्त स्नॅक्स करणारे, गप्पा गोष्टी आणि कॉफी. आणि येस सगळं काही छान आहे. फक्त बाहेर गरमी. आय नो एवढी गरमी आहे, एवढी सॉलिड गरमी आहे. खूप खूप बट गरमी स्टील आम्ही बाहेर बसूनच कॉफी. पण मला हा किचन खूप आवडतं. एवढं क्यूट आहे ना किचन. छोटंसं क्यूट. छोटंसं किचन आहे आणि जास्त इथे तिथे फिरायचं नाही. म्हणजे असं केलं की इथे इथे असं. मला आणि सनीला ना बाल्कनी असली की आम्ही खुश, एकदम खुश. आमच्या आईला बाल्कनी असती ना तर आम्ही काय काय केलं असतं बाल्कनी. बाल्कनीमध्येच राहिलो. आय नो. मस्त वाटतंय. सो येस आता संध्याकाळचे नाही, आता रात्रीचे 9 वाजले आहेत. 9 पण नाही, 9:30. आणि ऐसा उघडू नको बाबा, हळद इथे. येस, बिईंग अ ब्लॉगर, बिईंग अ ट्रॅव्हल ब्लॉगर, आईची ड्युटी कधी संपत नाही है ना रचना? बाई कोणत्याही पदाला पोहोचली तरी तिचं जे कर्तव्य आहे ते करावंच लागतं, असं आई मला नेहमी म्हणायची. म्हणजे आई, दोन्ही आया तेच म्हणतात, तुम्ही कितीही मोठे झालात, तुम्ही इवन कलेक्टर झालात ना, पण बाईची जी ड्युटी असते, बिंग अ मदर, बिंग अ वाईफ, ते करावेच लागतात. आणि नाही ते आम्ही अनदर हसत हसत करून सुद्धा जातो. अगं बाई काय नवीन नवीन काय चाललंय? नाहीसा बस बस. खास नाईसासाठी जेवण. कुकर नाहीये इकडे, पॅन मध्ये.
पॅन मध्ये होईल. हे करेल नाहीसा पण बनवते. दे इकडे दे दे. हा हा आणि प्लस उद्या मदर्स डे आहे. Yes. सो हा ब्लॉग उद्या जाईल. सो हॅपी मदर्स डे टू सर्वांना एव्हरीवन. हॅपी जे पण मदर्स जे पण न्यूली मॉम झाले आहेत त्यांना सुद्धा सर्वांना हॅपी मदर्स डे. आणि ऑफकोर्स आमच्या दोन्ही आईंना सुद्धा हॅपी मदर्स डे. काय बोल हॅपी मदर्स डे कर सगळ्यांना. हॅपी मदर्स डे. व्हेर इज युअर मदर? नाही सर व्हेर आई इज कुठे? आई कुठे? अरे वा किती क्यूट आहे ही पोरगी. बाबांची परी किती क्यूट आहे. सर ना औषध पाहिजे. हा काय अच्छा मिरर. मिरर पाहिजे. हो आतमध्ये पण मोठा मिरर आहे. जा बघ आतमध्ये मोठा मिरर आहे. कशी दिसते? छान दिसते. फायनली द डे कम्स टू एन एंड आणि खऱ्या अर्थाने सनी तो एवढं आराम केलेलं आहे. बापरे. आराम केला तर आहेच. नुसतं टीव्ही. नाही पण इथे ना खूप शांतता आहे. एवढी शांतता आहे की एक गाडीचा आवाज सुद्धा नाहीये. एवढी आणि फक्त असं सगळं नॅचरल आवाज येत आहे आजूबाजू. हा नॅचरल आवाज येत आहेत आजूबाजूला. मस्त बर्ड शॉपिंग करतायत आणि खूप छान वाटतं. हा जसं रचनाने दाखवलंच टूर. इट्स लाईक अ ड्रीम हाऊस. आणि मी आणि रचनाने नेहमीच एक स्वप्न बघितलेलं की असं एक छान छोटंसं घर. आय मीन ऑफकोर्स घर आहेच आमचं. बट असं कोणी वेकअप सीट बघितलाय आणि वेकअप सीट मध्ये द वे त्यांनी एवढ्याशा छोट्याशा घराला एवढं छान पद्धतीने डेकोरेट केलं. हे घर सेम आहे तसंच वाटतंय ना. छोटस आहे पण एवढं ब्युटिफुली त्याला डेकोरेट केलेलं आहे ना की एकदम असं मस्त वाटतंय. सो आणि मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की आपल्या बायकांचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे करणं. सो येस दॅट इज व्हेरी ट्रू. पण तुम्हाला त्या गोष्टी ॲज अ बर्डन किंवा ॲज अ रेस्ट्रिक्शन म्हणून नाही करायला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. आपण जर ते सर्व गोष्टी आनंदाने घेतले ना की असं होतात कामं. कारण खूप बायकांचे येतात की तुम्ही कसं एवढं सगळं मॅनेज करतात. आम्हाला सुद्धा राहायचा एवढी मुलगी आहे पण आमच्यासाठी स्वतःसाठी सुद्धा टाइम नाही मिळत. सो मी एवढंच सांगेल की सगळं काही पॉसिबल आहे. फक्त इच्छा असायला पाहिजे प्रत्येक गोष्टी करायची. है ना. मला तर इथे येऊन सुद्धा मजा येते हे सगळं काम करायला. लिटरली एक स्पून सुद्धा वॉश केला कारण मला मजा येते आणि मी ते सगळं आनंदाने घेते. मस्ती नॉन स्टॉप एवढी. सो मी तेवढंच मला सांगायचं होतं की मगाशी मी तुम्हाला बोलली की आपलं प्रत्येक बायकांचं ते कर्तव्य आहे. पण ते फक्त ॲज अ बर्डन म्हणून घेऊ नका. आनंदाने करा. त्यात सुद्धा एक मजा आहे कारण आपण आपल्या लोकांसाठी करत असतो ते. आणि आजचा दिवस खरंच खूप अमेझिंग गेलाय. उद्याच्या साठी आम्ही खूप सारं म्हणजे खूप नाही पण असं थोडंसं प्लॅन केलेलं आहे की आम्हाला काय करायचंय. सर्वात आधी आम्ही लेट उठणार. घरी पण कधी असतो तर लेटच होतो. नाही हा असं रेस्ट्रिक्शन्स वगैरे नाहीये. म्हणजे आई खूप सांभाळून घेतात. त्या आईने एवढा स्पेस दिला आम्हाला की खूपच स्पेस दिलेला आहे. सो वन्स अगेन हॅपी मदर्स डे टू वन अँड ऑल. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर आणि प्रगती. फायनली दे आर हॅपी मॅरिड कपल. सो आमच्या खूप साऱ्या बेस्ट विशेस टू द लवली मॅरिड कपल. आणि दोघं सुद्धा छान दिसत. सो आय जस्ट होप तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाईफ अँड लव्ह. बाय.